महानगरपालिका भ्रष्टाचारी हो गई है। एक महिला सुरक्षित कशीच राहू शकत नाही। नुसते बोललेले फक्त वेळ वाया चालला, नुसते राहिले बाजूला, आरोप प्रत्यारोप हेच चालू आहे। तुम्ही मुद्द्यांच्या गोष्टी बोलायला पाहिजे होत्या। एन कारणाने फक्त सत्ता मिळवायची आहे। मग एखादा सल्लागार तुम्ही गावठाण विकसित करण्यासाठी ठेवू शकता ना। हेल्थ सिस्टीमसाठी तुम्ही काय करू शकता? गुड मॉर्निंग। मिसळ सगळ्यांचा आवडता पदार्थ, पण ही जी मिसळ आहे तशीच मिसळ महाराष्ट्रातल्या राजकारणाची झालेली आहे। कोण नेमकं कुठं आहे, म्हणजे आता मटकी शोधावी लागते, फरसाण आहे तो कुठे गेला आहे, तर्री कुठे गेली आहे, असं सगळं एकत्र एक संध झालेलं आहे। तसंच राजकारणामध्ये सुद्धा नेमकं कोण कुठं आहे हे आता कळत नाही आहे। पण तरीही निवडणुकीचा जो प्रचार आहे तो आता अत्यंत शिगेला पोचला आहे, टोकाला पोचलेला आहे। रोज सभा सुरू आहेत आणि एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। तर या सगळ्याबद्दल या शहरातल्या नागरिकांना काय वाटतं, त्यांचे प्रश्न या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमध्ये चर्चिले जात आहेत का हे मला जाणून घ्यायचं आहे। का त्या नागरिकांची सुद्धा ही अशीच मिसळ होते, हाही असं त्यांना वाटतंय का, हे सगळं जाणून घ्यायचं आहे। आज ही चर्चा विथ मिसळ असं सगळं एकंदरीत करावं असं वाटलं, म्हणून मी पिंपरी गावामध्ये आले आणि बघूयात इथं माझ्यासोबत या शहरामध्ये ज्यांनी महापालिकेमध्ये प्रतिनिधित्व केलं अशा 2 महिला आहेत, त्याचबरोबर इथं राहणारे ग्रामस्थ आहेत। त्यांना काय वाटतं, त्यांच्या नजरेतून महापालिकेची निवडणूक कशी आहे हे जाणून घेऊयात। इथे जर पाहिलं तर सुरुवातीला अजित पवार यांनी एक सभा घेतली होती, त्याच्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये महापालिकेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले, पुरावे सादर केले। त्याला उत्तरं देताना काल इथले स्थानिक आमदार म्हणले आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाही आहेत। तर नेमकं हे काय चाललेलं आहे? तुम्ही पालिकेच्या सभागृहामध्ये होता। नक्कीच काल अजितदादांची सभा झाल्यानंतर त्यांनी जे पुरावे सादर केले भ्रष्टाचाराचे ते अगदी खरे आहेत। दादा कधी पुराव्याशिवाय कधीच काही बोलत नाहीत आणि त्याला प्रत्युत्तर देताना काल सभा झाली, इथले आमदार महेशदादा लांडगे बोलले की आम्ही बांगड्या भरले नाही आहेत। म्हणजे त्यांनी एकेरी भाषेमध्ये सुद्धा दादांना त्यांनी इतकं प्रत्युत्तर केलं की त्यांचे मुद्दे खोडण्यात त्यांनी प्रयत्न केला। पण जे दादांनी मुद्दे मांडले त्याच्यावर तर एक चकार शब्द ते बोलले नाहीत। भ्रष्टाचार कसा मी केला नाही हे तर काही बोललेच नाही। पण बांगड्या भरण्यामध्ये ते सांगते की आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्य स्थापन व्हावं ही त्यांची इच्छा होती, तेव्हा शिवाजी महाराजांनी ते पाऊल उचललं। मग राजमाता जिजाऊंनी बांगड्या भरल्या होत्या की नव्हत्या? मग जर त्या महिलेमध्ये इतकी धमक होती की त्या परकीय आक्रमणाशिवाय त्या एकट्या बाईंनी निर्धार केला की आपल्याला हे इथे आपल्याला स्वराज्यासाठी आपल्याला हे इथं आक्रमण करून द्यायचं नाही, शिवाजी महाराजांनी त्यांनी घडवलं। तर मग अशा आम्ही महिला तेव्हापासून ते आत्ताच्या राजकारणापर्यंत, इंदिरा गांधी असतील, प्रतिभाताई पाटील असतील, अजून असंख्य महिला आहेत की ज्या देशाच्या आधी आबादी आपण म्हणतो या महिला आहेत। या महिला आम्ही सक्षमपणे आम्ही बाजारात मेथीची भाजी जरी निवडायला गेलो ना तरी आम्ही चांगली बघून घेतो। आम्ही आता प्रतिनिधी निवडणार आहोत आणि इतके सक्षम आम्ही असताना, आमचं मत महत्त्वाचं असताना सुद्धा तुम्ही आम्हाला म्हणताय की बांगड्या भरणारे, म्हणजे बांगड्या भरणाऱ्यांना तुम्ही त्यांचा अपमान करताय। अगदी खरं आहे। शांती सेन पण इथे आज मिसळ पार्टीमध्ये आपल्या सहभागी झाल्यात। शांती सेन या शहरातल्या एक ज्येष्ठ नगरसेविका आहेत। तुम्ही सक्रियपणे या शहरामध्ये नेतृत्व केलेलं आहे। आत्ता जेव्हा या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होतात त्यावेळेस जे मुख्य मुद्दे आहेत ते प्रचारातून सुटतात असं वाटतं का? पहले तो मैं इतना बोलूँगी कि महानगरपालिका पिंपरी चिंचवड की एशिया में 1 नंबर की महानगरपालिका थी। अभी महानगरपालिका भ्रष्टाचारी हो गई है। अजीत दादा ने जो बोला वो सही है, तो ऐसा नहीं होना चाहिए। एशिया की और कर्जबाजारी हो गई है। महानगरपालिका कर्ज लेके मतलब विकास कर रहे हैं। जब अजीत दादा थे तो इधर स्वर्गीय रामकृष्ण मौर्य, अजीत दादा ने जो पिंपरी चिंचवड का विकास किया, ऐसा कहीं भी पिंपरी चिंचवड का विकास नहीं हुआ है क्या? नहीं, जो भी है बीजेपी की जो सरकार आई पिंपरी चिंचवड में, वो राष्ट्रवादी के लोग ही मतलब बीजेपी में जाने की वजह से इनकी सरकार आई। हमारे ही राष्ट्रवादी के लोग महापौर, स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन पद भोगे,
और अपने स्वार्थ के लिए दूसरी पार्टी में प्रवेश किए, और दूसरी पार्टी में भी नहीं हुआ उनका तो तीसरी पार्टी में प्रवेश किया। ऐसा नहीं होना चाहिए। जिस पार्टी ने आपको यहाँ तक पहुँचाया आपको कोई जानता भी नहीं था, ऐसे मतलब आजकल चल रहा है तो ये ठीक नहीं है। सब अपने स्वार्थ के लिए पार्टी बदलना ये अच्छा नहीं, मुझे तो अच्छा नहीं लगता। डॉक्टर प्रांजल आहे तिथे. तुम्ही डॉक्टर आहात, एज्युकेटेड आहात, आणि मग आपले जे काही प्रश्न असतात ते प्रश्न या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये आहेत का केंद्रस्थानी, किंवा काय वाटतं एकंदरीत? आता मी कालची सभा ऐकली तर त्याच्यात एकही प्रश्न ॲज अ महिलांसाठी किंवा मी डॉक्टर आहे म्हणून आमच्यासाठी एकही प्रश्न त्यांनी विचारला नाही किंवा त्याचं एक शब्दही बोलले नाही त्या विषयावर तुम्ही बोलला आहात. तुम्ही इथे येऊन सभा घ्यायची, त्याचा अर्थ असा की तुम्ही इथल्या लोकांना चांगल्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या. आता मी एक डॉक्टर, रात्री मला एक पेशंट आला तर मी एक 2 व्हीलरवर सुद्धा जाऊ शकत नाही कारण मला स्वतः इतके घाण अनुभव आले आहेत ॲज अ वुमन सेफ्टी. आणि दुसरं म्हणजे पाळीव कुत्रे जे गाड्यांच्या मागे भुकतात की मी 2 व्हीलर घसरले 2दा. म्हणजे तुम्ही त्या कुत्र्यांसाठी काय केलं आहात का? किंवा तुम्ही ते कोविडमध्ये बोलता की आम्ही नसबंदी केली, बट कोविडमध्ये आम्ही स्वतःच इतके बिझी होतो की आम्हाला हॉस्पिटल सोडून बाहेर गेलो नाही. तर जे कुत्र्यांचे डॉक्टर म्हणजे आपण जे प्राण्यांचे डॉक्टर म्हणतो ते कधी बाहेर पडले, त्यांनी कधी नसबंदी केली, ह्या विषयावर तुम्ही प्रूफ देऊ शकता का? कारण आम्हाला म्हणजे पाणी प्यायला सुद्धा कोविडमध्ये टाईम नव्हता. तुम्ही त्यानंतर जे कोविडमध्ये नगरपालिकेत ज्या डॉक्टर्सनी कामं केली तुम्ही त्यांचे पेमेंट्स तरी टाईम टू टाईम केले आहेत का? त्याच्यासाठी नगरपालिकेत 10 वेळा आम्हाला अर्ज लिहावे लागले. तुम्ही जेव्हा प्रवास करता त्यावेळेस तुम्हाला हे सुरक्षित वाटतं? नाही, प्रवास तुमचा नाही, अजिबात काय अनुभव सुरक्षित. येतात? एक तर दुसरं म्हणजे आता रत्न हॉटेलचा समोरचा एरिया मी सांगेन. मी रुबी हॉलला जॉबला होते. मी रात्री 8-9 वाजता यायचे. मी तिथे 1 मिनिटसुद्धा उभे राहू शकत नव्हते कारण रत्न हॉटेल आपल्या पिंपरीतलं खूप जुनं आणि नावाजलेलं आहे. तर तिथे उभं राहून तिथल्या ज्या टपऱ्या आहेत तिथे लोक त्या प्लास्टिकच्या बॉटल गायच्यात दारू पिणं, ते खाणं, की तिथे एक महिला सुरक्षित कशीच राहू शकत नाही. म्हणजे ही खूप वाईट परिस्थिती आहे आज पिंपरीची. आज महिलांना बाहेर पडायचं असेल तर विचार करावा लागतो या कोणाला तरी घ्यायला बोलवावं लागतं. तिथे एक सेफ्टी बस स्टॉप पण नाही की जिथं आपण चेअरवर बसू शकतो. इतकं घाण तिथं आहे की त्या बस स्टॉपवर लोक दारू पितात. कुठले मुद्दे निवडणुकीमध्ये चर्चेत असावेत? कुठल्या मुद्द्यांभोवती निवडणूक व्हावी असं वाटतं? एकतर सगळ्यात मेन म्हणजे आता इथल्या जे मी एक महिला म्हणून बोलते तर पाण्याविषयावर तर मी नक्कीच बोलायला पाहिजे. दुसरं म्हणजे जे हे रात्रीचे जे हे तुम्ही कुत्रे वगैरे फिरतात त्या एका गोष्टीवर तुम्ही बोला. हेल्थ सिस्टीमसाठी तुम्ही काय करू शकता त्या एका विषयावरती बोललं पाहिजे. कारण आज खूप साऱ्या गोष्टी आहेत की हेल्थ सिस्टीमच्या त्या तुम्ही पुरवू शकतात पण तुम्ही त्या विषयावर बोललेले नाही आहात अजूनपर्यंत. हेल्थ सिस्टीम, सुरक्षितता आणि पाणी हे महत्त्वाचे मुद्दे त्यांना वाटत आहेत. तुम्हाला काय वाटतं? हे शहर खरंच सुरक्षित आहे का? शहर जे आहे ते विकसित झालं आहे का? शहर विकसित झालं आहे असं जरी म्हटलं तरी आता सध्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे की बाबा या एरियामध्ये काही ठिकाणी असं आहे की रात्रीचे भटकी जनावरे, कुत्रे यांनी खूप लोकांना त्रास होतो. ॲक्सिडेंट होतात. लहान मुलाला एखादी महिला शाळेत सोडायला जात असते त्यावेळेससुद्धा तिच्या मागे कुत्रे वगैरे लागतात. तर ह्यांचा बंदोबस्त हा व्हायलाच पाहिजे. परत आमच्या वार्डातला जर विचार केला तर आमच्या इथे एक गल्ली, आता ह्या जे गल्ले आहेत आमच्या इथं 3-4 गल्ल्या अशा आहेत की त्यात रोडपासून हा रोड ते रोड असं 300 मीटरचा एरिया आहे आणि त्याच्यामध्ये त्याला पॅरेलमध्ये काही रोड वगैरे नाही आणि तो रोड नसल्या कारणानं जर कधी यदा कदाचित आतमध्ये कुठे आग वगैरे लागली तर तिथं अग्निशामक दलाचा तो बंबसुद्धा जाऊ शकत पण नाही. मग हे जे मुद्दे तुम्ही मांडताय हां. ते निवडणुकीच्या प्रचारामध्ये जे तुमचे उमेदवार असतील किंवा जे नेते असतील त्यांच्या तोंडी दिसत आहेत का? आता सध्या तर नाही, याच्यापूर्वी होते, नुसते बोललेले आहेत. 1996 सालापासूनचा जो रोड आहे तो नुसताच कागदावर आहे, प्रत्यक्षात अजिबात तो अजून आलेला नाही. त्यामुळे तो होण्याची जास्त एक गरज आहे. परत पाणी प्रश्न, पाण्याचा सुद्धा प्रश्न आहे. आमच्या एरियामध्ये जे पाणी येतं ते खालच्या बाजूच्या टाकीतनं पाणी वरती जातं आणि वरनं मग खाली येतं. तर त्या पाण्याला प्रेशर नाही आहे. जे शाळेच्या ग्राउंडवर एक टाकी बांधलेली आहे ती टाकीसुद्धा ती सांगितलं या एरियासाठी टाकी आहे परंतु तिचं पाणीसुद्धा आम्हाला अजून मिळालेलं नाही. तो पाणी प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. ह्या गोष्टी त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. तुम्ही प्रश्नांवर बोलताय, हां. तुम्ही तुमच्या समस्या सांगतायत, पण निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुमचे प्रश्न मांडले जात आहेत का फक्त आरोप होतात? नेमकं काय होतंय? हे मिसळ जी आपण आता खातोय तर ते काय होतंय? ज्याप्रमाणे मिसळमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत तसेच आता सध्या
प्रत्येक पक्षात एकमेकावरती आरोप करण्यावरतीच फक्त वेळ वाया चालला आहे. मला असं म्हणायचं नाही आरोप करू नका, करा, परंतु जे स्थानिक मुद्दे आहेत किंवा आपल्या ज्या समस्या आहेत इथल्या नागरिकांच्या, त्यावरती जास्त भर दिला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी व्यवसाय करतो म्हणून मी सांगत नाही, या ठिकाणी जो लाईटचा व्यवसाय आहे, लाईटची जी समस्या आहे किंवा जो अडचण आहे ती वर्षानुवर्षे तशीच आहे. आता मधल्या काळात आम्ही त्यांना MSMA निवेदन देऊन थोडाफार तो प्रश्न मिटला आहे, परंतु महिन्यातनं एकदा किंवा महिन्यात 15 दिवसातनं एकदा ती समस्या निर्माण होतेच. त्यातल्या त्यात पाण्याची समस्या ह्या भागात पिंपरी चिंचवडमध्ये, पिंपरीमध्ये तरी सगळ्यात जास्त आहे. जेव्हा एखादा नेता म्हणतो की आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, तुमच्या घरात पण महिला आहेत, आजूबाजूला महिला आहेत, त्यावेळेस हे ऐकल्यावरती काय वाटतं? एक प्रकारे तो महिलांचा अपमान केल्यासारखंच आहे. हे वाक्य नेत्यांच्या किंवा राजकारण्यांच्या तोंडी आलंच नाही पाहिजे. त्यांनी मुद्दे घेतले पाहिजे डेव्हलपमेंटचे, विकासाचे, इथं काय सुधारणा होईल ह्या गोष्टींचे. पण हे मुद्दे राहिले बाजूला, आरोप प्रत्यारोप हेच चालू आहे यांचं, बाकी काही नाही याच्या व्यतिरिक्त. आणि पालिकेमध्ये कामं अशी कोणत्याच स्वरूपाची होत नाही आहे. ग्रामस्थ पण वैतागलेले आहेत, इथले नागरिक वैतागलेले आहेत. गेली 4 वर्ष आलं प्रशासनाचंच काम चालू आहे. इथं प्रशासन मनमानीप्रमाणे काम करतं आहे. नगरसेवक नसल्यामुळे नागरिकांच्या सुखसोयी लांबच राहिलेल्या आहेत. आणि बरेचसे या वार्डमधले प्रश्न आहेत. म्हणजे 1996 जो डेव्हलपमेंट प्लॅन सँक्शन केलेला आहे त्याची अंमलबजावणी 2016पर्यंत केली पाहिजे होती. आज 2025 आलं आहे तरी त्याची अंमलबजावणी बिलकुल झालेली नाही आहे. बऱ्याच ठिकाणी आरक्षणं ताब्यात घेतलेली आहे पण त्याचा विकासच केलेला नाही आहे. रस्ते नाही आहेत, अरुंद गल्ल्या आहेत, ड्रेनेज लाईनचे प्रश्न आहेत. आता ह्याच वार्डामध्ये विचार केला तर ह्या 2 रस्ते, एक पिंपरी गाव ते पॉवर हाऊस, एक अशोक थिएटर ते तपोवन, ह्याच्यामध्ये जवळजवळ 5 ते 6 कॉलन्या आहेत. दोन्ही साईडला उंचवटांमध्ये खड्डा असल्यामुळं ड्रेनेज लाईनमध्ये पावसाळ्यामध्ये पूर्ण ड्रेनेज लाईनमधून पाणी येतं आणि लोकांच्या घरामध्ये जातं. त्या बाबतीत कोणताही विचार नाही. दरवेळी त्या ड्रेनेज लाईनची मलमपट्टी केली जाते, खालचे पाईप खालीच ठेवून नवीन वरती लाईन टाकली जाते. त्याच्यामुळं पाण्याची समस्या, ड्रेनेजची समस्या तर सॉल्व्ह होतच नाही काय. आणि पाण्याचं म्हणतात तर पाण्याची ऑलरेडी एक टाकी होती, चांगली सुस्थितीत होती, पण म्हाडाच्या म्हाडावाल्यांना पाणी सप्लाय करण्यासाठी इथली टाकी पाडली आणि इथं मोठी टाकी बांधून ते पाणी सगळं म्हाडावाल्यांना दिलं. ऑलरेडी म्हाडा एवढी मोठी सोसायटी आहे जेणेकरून तिथं साधारण एक 2,000 ते 2,500 फ्लॅट्स आहेत काय. तर ते म्हाडाची टाकी ही म्हाडाच्या जागेमध्ये पाहिजे होती आणि इथली टाकी इथल्या लोकांसाठी पाहिजे होती. म्हाडाची टाकी कॅन्सल करून इथं टाकी आणली आणि इथं टाकी आणून इथून सप्लाय म्हाडाला दिला. मग इथल्या लोकांची कसं गैरसोयच झाली ना. आज आपण म्हाडाच्या साईडला गेलं तर थोडंसं डेव्हलप झाल्यासारखं वाटतंय तिथं, का तर त्या उंच उंच इमारती. पण हा गावठाण भाग आहे तसाच आहे, ठीक आहे. इथं कॉलन्या आहेत, अरुंद रस्ते आहेत, अरुंद जागा आहेत. त्याच्याविषयी 92 साली पालिकेला मी पत्र दिलं होतं. त्याचं मला पालिकेकडं उत्तर आलेलं आहे की जागा दाटीवाटीची असल्यामुळं, अरुंद असल्यामुळं, कंजेस्टेड असल्यामुळं मी मागणी केली होती की इथं सेमी गावठाण म्हणून डेव्हलप करायला काय हरकत नाही आहे. पण त्या बाबतीत कोणत्याही कॉर्पोरेशन नगरसेवकांनी पाठपुरावा केलेला नाही. 92 पासूनचे यांचे सगळे प्रश्न आहेत. मी परत तुम्हाला विचारेल की एज्युकेटेड वोटर म्हणून ह्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेकडे कसं पाहता आणि या पद्धतीमध्ये असं सगळं जर घडत असेल तर मतदान करताना काय निकष एक सुशिक्षित मतदार म्हणून लावले जातात? पहिल्यांदा तर मी बोलले तसं हेल्थ सिस्टीमचं तर काही आपल्याला नाही. ॲज अ मी एक शिकलेली आहे म्हणून मी बघताना की समाजाचा विकाससुद्धा कसा होईल, म्हणजे तुम्ही शिक्षण कशा पद्धतीने पुरवता. जर अंगणवाडी आहे ती एक तुम्ही विकसित केलेली आहे का नाही आहे, आशा वर्कर्सचे प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही कधी ऐकून घेतले आहेत का, त्या आशा वर्कर्सला लोकांपर्यंत त्या पोचत आहेत का नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही हे मुद्दे न बोलता तुम्ही बांगड्या ह्या विषयावर बोलताय. तर महिला सगळ्या शिकलेल्या आहेत आणि तुम्ही या सगळ्या जेवढा पिंपरी चिंचवडमध्ये महिला आहेत त्यांचा पूर्णतः तुम्ही अपमान केलेला आहे. तर ही गोष्ट खूप चुकीची आहे असं मला तरी खूप मनापासून वाटतंय. तुम्ही मुद्द्यांच्या गोष्टी बोलायला पाहिजे होत्या. दुसरं म्हणजे मी ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्ही जर बघितलं तर आज आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी इतके ते आपण करू शकतो. इमर्जन्सीला टचवूड असं होऊ नये की स्वाईन एखादा परत कोणता फ्ल्यू आला की त्याची तुम्ही मॅनेजमेंट काय गोष्टी केलेल्या आहेत का त्याविषयी तुम्ही बोला ना.
ह्या सगळ्या गोष्टी फेस करणं खूप अवघड आहे. तुम्ही ह्या गोष्टी बोलत असाल तर आम्ही खूप आनंदाने तुम्हाला वोट करू, पण तुम्ही ह्या गोष्टी बोलतच नाही आहे, तर मग आम्ही नक्कीच एक शिकलेली उमेदवार कोण असेल त्यांना वोटिंग करण्याचा प्रयत्न करू. हे अगदी खरं आहे की मुद्द्याचे जे प्रश्न आहेत ते सगळे दुर्लक्षित राहत आहेत. तुम्ही स्वतः निवडणूक लढवलेली आहे, तुम्ही निवडून आलेला आहात, तुम्ही सभागृहामध्ये होतात, हे मुद्दे का सुटतात? याच्यामध्ये फक्त कुठल्याही एन कारणाने फक्त सत्ता मिळवायची आहे आणि सत्ता कोणत्याही पद्धतीने मिळवायची फक्त हाच उद्देश आहे. मूलभूत गोष्टींसाठी कोणीच लक्ष देत नाही, कारण जे आपल्याकडनं टॅक्स वसूल केलं जातं ते टॅक्स कुठला आहे, रस्ते, वीज, सुरक्षितता वगैरे त्याच्यासाठी असते, पण त्याच्यावर काम करत होताना दिसतच नाही आहे. पूर्ण शहरासाठी जर समजा आपल्याला पिंपरी चिंचवड शहरासाठी पण करायचं असेल तर पहिले ठीक आहे, आता काही गावठाणामध्ये असल्यामुळं आपल्याला विकसित काल त्यांच्या मुद्द्यात होतं की बाबा इकडून जागा गेली, तिकडून सेमी आलं, तिकडून डेअरी फार्म आलं. पण जर समजा आपल्याला आपण अनेक सल्लागारांवर आपण पैसे तिथं महापालिकेमध्ये घालवतो, मग एखादा सल्लागार तुम्ही गावठाण विकसित करण्यासाठी ठेवू शकता ना, होऊ शकतं ना असं. जर तुम्हाला शहरच विकास करायचं आहे तर मग अशा गोष्टी आपण केलं पाहिजे, कारण तुम्ही टॅक्स वसूल करताय. आणि आज जे महापालिकेमध्ये त्यांनी कर्ज काढून जे डेव्हलपमेंट केले, कुठल्या गोष्टीवर तुम्ही खर्च केलाय? महापालिकेचा पैसा, मूर्त्या, पुतळे असतील किंवा अजून काही गोष्टी असतील त्याच्यावर तुम्ही महापालिकेच्या नागरिकांचा पैसा खर्च केलाय. तर मग महापालिकेचा पैसा याच्यासाठी आहे का? आणि जर समजा तुम्ही कर्ज काढले तर ते वसूल कुठून करणार आहात? परत महापालिकेत नागरिकांच्या करातूनच तुम्ही वसूल करणार आहात, तर हे चुकीचं आहे. आम्ही जर टॅक्स भरतोय तर आम्हाला सुखसुविधा भेटल्या पाहिजे. त्याच्यामध्ये रस्ते असतील, रस्त्यामध्ये वाहतुकीला मुळात शिस्त लागली पाहिजे. की आज आमचा अर्धा भाग हा पिंपरी कॅम्प आहे किंवा पूर्ण आपण शहरात बघतोय की वाहतुकीची समस्या आहे आणि वाहतुकीला शिस्त नाही आहे. वाहतुकीच्या शिस्तीवर त्यांनी काम केलं पाहिजे. आता जेवढे रस्ते मोठे होणार तेवढे वाहतूक वाढणारच आहेत. मेट्रो आली, काही आले तरी वाहतूक वाढणार आहे, गाड्या वाढणार आहेत, कारण त्यांच्या पण कंपन्या चालल्या पाहिजे ना. त्यांच्याच कंपन्या आपण बरं शहरात आणतोय ना, तर मग गाड्या तर वाढणार. आणि मोठ्या मोठ्या गाड्या कोण घेते तुम्हाला माहिती आहे. एकंदरीतच जर आता पाहिलं आपण तर राजकारणाची ही मिसळच झालेली आहे. पण ही मिसळ होत असताना आपले जे मूलभूत प्रश्न आहेत की जे या सगळ्यांनी मांडले, एक सुशिक्षित मतदार म्हणून हे शहर आपल्याला कसं हवं आहे त्याचा एक दृष्टिकोन दिला. ते प्रश्न जे आहेत ते येत्या 4 दिवसात तरी या निवडणुकीच्या प्रचारामध्ये केंद्रस्थानी येतील हीच अपेक्षा मिसळ खाताना.